महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना डोंबिवलीतून मदत। महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा पुढाकार। जायकवाडी धरणाजवळील स्थलांतरितांना मदत करणार। अन्नधान्य, कपडे, शालेय साहित्य देखील देणार। नाका कामगार आणि त्यांची महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। मुसळधार पावसाने जे थैमान घातले होते, या थैमाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये जो पाऊस आला होता आणि त्या पावसाने महापूर आला। अनेक गावं जी आहेत ती नष्ट झाले। बळीराजा म्हणजे जो शेतकरी राजा आहे तो हवालदिल झाला। या बळीराजाला आपण काहीतरी मदत केली पाहिजे, याकरता या संघटनेने आज एक मदत होऊ घातलेली आहे। माझ्यासोबत काही संघटनेचे पदाधिकारी, आपण त्यांना विचारू, काय सांगाल पाटील साहेब? सर, महाराष्ट्रामध्ये प्रचंड महापूर आला आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहे। आम्ही डोंबिवलीमध्ये सर्व डोंबिवलीकरांना आवाहन केलं की आपला शेतकरी राजा, आपला बळीराजा आज संकटात आहे आणि त्या संकटात आपल्याला त्यांना आधार द्यायचा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ही मदत घेऊन चाललो। याच्यामध्ये गहू आहे, तांदूळ आहे, तेल आहे, गव्हाचं पीठ आहे, शेंगदाणे आहे, चहा पावडर आहे, अंगाचे साबण आहे, कपड्याचे साबण आहे, टूथब्रश आहे, महिलांसाठी साडी आहे, गाऊन आहे, झोपण्यासाठी चटई आहे। काय पदाधिकारी, आपण त्यांना विचारणार, काय सांगाल की तुम्ही कशा प्रकारे मदत केली किंवा कसं आवाहन कराल लोकांना? सर्वप्रथम जो जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हाच आज उपवासी आहे, त्यामुळे आम्ही डोंबिवलीकरांना आवाहन केलं होतं। तर डोंबिवलीकरांमधून सनी सर्वसामान्य लोक हे पुढे आलेत। सर्वसामान्यांनी जी मदत केली ती कोणी केली नाही। नक्कीच शेतकरी राजा हा हवालदिल नाही झाला पाहिजे, त्याला कुठेतरी मदत झाली पाहिजे, याकरता हा सर्वसामान्यांनी केलेला हा प्रयत्न आहे। आपण पाहू शकता की माझ्या मागे की कशा प्रकारे हा जो ट्रक जो चाललेला आहे तो आता मराठवाड्यात चाललेला आहे आणि शेकडो किट जे आहे ज्यामध्ये मूलभूत गरजा भागविणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ज्या शेतकरी राजाला पोहोचणार आहेत। डोंबिवलीकरांना सुद्धा आव्हान आहे की त्यांनी शेतकरी राजा जो आज संकट आहे त्याला मदत केली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।